बाळा, थांब जरा. हा संदेश सुरू करण्याआधी एकच विनंती आहे. डोळे मीट, मन शांत कर आणि ऐक. हा साधा व्हिडिओ नाही, हा योगायोग नाही. हा संदेश तुला चुकूनही मिळालेला नाही. वर्ष संपण्याच्या आधीच तुला स्वामींनी इथे आणलंय. कारण काही गोष्टी वेळेत समजल्या नाहीत तर खूप काही कायमचं गमवावं लागतं. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तू थकलायस मनानं, शरीरानं, नात्यानं, पण आज स्वामी समोर उभे आहेत. ते सांगायला आलेत, आता थांबू नकोस. अजून थोडा वेळ आहे, पण दुर्लक्ष केलंस तर पश्चाताप अटळ आहे. बाळा, स्वतःला एक प्रश्न विचार. मी खरंच आनंदी आहे का? बाहेर हसतोस, आत मात्र सतत घालमेल आहे. प्रयत्न करूनही यश हातातून निसटतंय. लोक तुला समजून घेत नाहीत, जवळचेच दूर झालेत. स्वामी म्हणतात, हे सगळं अचानक घडलेलं नाही, हा इशारा आहे. तू सतत वेळ पुढे ढकलतोयस. उद्या करू, नंतर बघू, पुढच्या वर्षी बदलू. पण आयुष्य पुढच्या वर्षी थांबत नाही बाळा. वेळेची किंमत कळली नाही तर वेळच सगळं हिरावून घेते. स्वामी सांगतात, काही संधी परत येत नाहीत, काही माणसं परत मिळत नाहीत, काही चुका दुरुस्त करायला वेळच उरत नाही. हा वर्षाचा शेवट म्हणजे केवळ कॅलेंडर नाही, तर तुझ्या आयुष्यातील एक वळण आहे. जर आज तू ऐकलंस तर दिशा बदलेल. आज दुर्लक्ष केलं तर पुढचं वर्ष जड जाईल. कारण मनानं न ऐकलेला माणूस नशिबालाही आंधळ करतो. बाळा, स्वामी विचारतात, तू ज्यांच्यासाठी झटलास तेच तुला का दुखावतात? कारण तू स्वतःला विसरलास. नात्यात स्वतःला इतकं हरवतोस की तुझी किंमतच उरत नाही. स्वामी स्पष्ट सांगतात, आता सीमा आख, प्रेम कर, पण स्वतःचा आत्मा विकू नकोस. जे तुझ्या मौनाची किंमत करत नाहीत त्यांच्यासाठी शब्द खर्च करू नकोस. तू मेहनत करतोयस पण फळ नाही. स्वामी म्हणतात, मेहनत बरोबर आहे, पण दिशा चुकली आहे. फक्त धावून चालत नाही, योग्य वाट निवडावी लागते. या वर्षात तू जे शिकलास ते पुढच्या वर्षाचं शस्त्र ठरेल, पण फक्त तेव्हा जेव्हा तू आज आत्मपरीक्षण करशील. काही चुका तुला आतून खातायत, तू स्वतःला माफ केलेलं नाहीस. स्वामी म्हणतात, देव तुझ्या चुका मोजत नाही, तुझा पश्चाताप पाहतो. आज तुझ्या मनातलं ओझं उतरव, स्वतःला माफ कर, कारण अपराधभाव घेऊन पुढे जाता येत नाही. तू म्हणतोस, मी प्रार्थना केली तरी उत्तर नाही. स्वामी हसतात. ते म्हणतात, उत्तर येत असतं, पण तू ऐकायला थांबत नाहीस. श्रद्धा म्हणजे मागणं नाही, श्रद्धा म्हणजे समर्पण. आज ते शिक. स्वामी स्पष्ट सांगतात, जर तू आज निर्णय घेतलास तर पुढचं वर्ष वेगळं असेल. अचानक चमत्कार नाही, पण शांत प्रगती असेल. योग्य लोक भेटतील, मन हलकं होईल. पण अट एकच, आज ऐकलेलं विसरायचं नाही. पहिली गोष्ट, सकाळी उठून 5 मिनिटं मौन बाळग. दुसरी गोष्ट, दिवसातून एक चांगला विचार कर. तिसरी गोष्ट, एक वाईट सवय कमी कर. चौथी गोष्ट, कुणालाही दुखावणार नाहीस याची खबरदारी घे. पाचवी गोष्ट, स्वामींचं झोपताना नाव घे. सहावी गोष्ट, स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साध. आणि सातवी गोष्ट, कृतज्ञतेची नोंद ठेवायला लाग. बाळा, वर्ष संपतंय, पण तुझं आयुष्य संपत नाही. आज ऐकलंस तर नव्यानं सुरू होईल. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, पण निर्णय तुलाच घ्यायचा आहे. हा संदेश इथेच थांबत नाही, तो तुझ्या मनात सुरू झाला पाहिजे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, वर्ष संपतंय, पण तुझ्या आयुष्याची आशा संपलेली नाही. आज तू ऐकलंस, हेच तुझं सर्वात मोठं पुण्य आहे. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत, पण आठवण ठेव, श्रद्धेला कृतीची साथ दिली तरच चमत्कार घडतो. आजचा दिवस इथेच थांबू दे, पण स्वामींचा हा आवाज
तुझ्या मनात सुरू राहू दे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, स्वतःला एक प्रश्न विचार. मी खरंच आनंदी आहे का? बाहेर तू हसतोस, आत मात्र सतत घालमेल आहे. प्रयत्न करूनही यश हातातून निसटते. लोक तुला समजून घेत नाहीत. जवळचेच लोक दूर झालेत. स्वामी म्हणतात, हे सगळं अचानक घडलेलं नाहीये. हा इशारा आहे. तू सतत वेळ पुढे ढकलतोयस. उद्या करू, नंतर बघू, पुढच्या वर्षी बदलू. पण आयुष्य पुढच्या वर्षी थांबत नाही बाळा. वेळेची किंमत कळली नाही तर वेळच सगळं हिरावून घेते. स्वामी सांगतात, काही संधी परत येत नाहीत. काही माणसं परत मिळत नाहीत. काही चुका दुरुस्त करायला वेळच उरत नाही. हा वर्षाचा शेवट म्हणजे केवळ कॅलेंडर नाही. हे तुझ्या आयुष्यातील एक वेगळं वळण आहे. जर आज तू ऐकलंस तर दिशा बदलेल. आज दुर्लक्ष केलंस तर पुढचं वर्ष जड जाईल. कारण मनानं न ऐकलेला माणूस नशिबालाही आंधळ करतो. बाळा, स्वामी विचारतात, तू ज्यांच्यासाठी झटलास तेच तुला का दुखवतात? कारण तू स्वतःला विसरलास. नात्यात स्वतःला इतकं हरवतोस की तुझी किंमतच उरत नाही. स्वामी स्पष्ट सांगतात, आता तू सीमा आख. प्रेम कर, पण स्वतःचा आत्मा विकू नकोस. जे तुझ्या मौनाची किंमत करत नाहीत त्यांच्यासाठी शब्द खर्च करू नकोस. तू मेहनत करतोयस पण फळ नाही. स्वामी म्हणतात, मेहनत बरोबर आहे पण दिशा चुकलीये. फक्त धावून चालत नाही, योग्य वाट निवडावी लागते. या वर्षात तू जे शिकलास ते पुढच्या वर्षाचं शस्त्र ठरेल. पण फक्त तेव्हा जेव्हा तू आज आत्मपरीक्षण करशील. काही चुका तुला आतून खातायत. तू स्वतःला माफ केलेलं नाहीस. स्वामी सांगतात, देव तुझ्या चुका मोजत नाही, तुझा पश्चाताप पाहतो. आज तुझ्या मनातलं ओझं उतरव. स्वतःला माफ कर. कारण अपराध भाव घेऊन पुढे जाता येत नाही. तू म्हणतोस, मी प्रार्थना केली तरी उत्तर नाही. स्वामी हसतात. ते म्हणतात, उत्तर येत असतं पण ते ऐकायला तू थांबत नाहीस. श्रद्धा म्हणजे मागणं नाही. श्रद्धा म्हणजे समर्पण. आज ते शिक. स्वामी स्पष्ट सांगतात, जर तू आज निर्णय घेतलास तर पुढचं वर्ष वेगळं असेल. अचानक चमत्कार नाही पण शांत प्रगती असेल. तुला योग्य लोक भेटतील. मन हलकं होईल. पण अट एकच, आज ऐकलेलं विसरायचं नाही. पहिली गोष्ट, सकाळी उठून 5 मिनिटं मौन धारण कर. दुसरी गोष्ट, दिवसातून एक तरी चांगला विचार कर. तिसरी गोष्ट, एक वाईट सवय कमी कर. चौथी गोष्ट, कुणालाही दुखावणार नाहीस याची खबरदारी घे. 5वी गोष्ट, झोपताना स्वामींचं नाव घे. 6वी गोष्ट, स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साध. आणि 7वी गोष्ट, कृतज्ञतेची नोंद ठेव. बाळा, वर्ष संपतंय पण तुझं आयुष्य संपत नाही. आज ऐकलंस तर नव्यानं सुरू होईल. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत पण निर्णय तुलाच घ्यायचा आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, शब्दांनी आयुष्य गोंधळतं, मौनानं ते स्पष्ट होतं. स्वामी सांगतात, जेव्हा तू सतत बोलतोस, तक्रार करतोस तेव्हा उत्तर दुरावतं. पण जेव्हा तू शांत बसून स्वतःच ऐकतोस, स्वतःला ऐकतोस, तेव्हा मार्ग उघडतो. आजपासून दिवसात किमान 10 मिनिटं मौन ठेव. त्या मौनात भीती येईल, आठवणी येतील, पण शेवटी शांती उतरेल. हीच शांती पुढच्या वर्षाची बीज आहे. स्वामी स्पष्ट आहेत, तू देव बदलत नाहीस पण सवयी बदलू शकतोस. उशिरा उठणं, सतत तुलना करणं, नकारात्मक लोकांत बसणं, या सवयी तुझं नशीब हळूहळू खातात. आज एकच सवय निवड आणि ती सोड. फार मोठं काही नको, छोटा बदल पण रोजचा. हाच सातत्याचा चमत्कार आहे. भीती तुझी शत्रू नाही, ती तुला दिशा दाखवते. स्वामी म्हणतात, जिथे भीती वाटते तिथेच वाढ असते. पळ काढू नकोस, थांब, श्वास घे
आणि एक पाऊल पुढे टाक. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही चालत राहणं. तू ज्यांना माफ केलं नाहीस ते तुझ्या मनात घर करून बसलेत. स्वामी सांगतात, क्षमा केल्यानं दुसरा मोकळा होत नाही, तू मोकळा होतोस. आज तुझ्या मनातल्या नावांची यादी कर आणि हळूच सोडून दे. तुझ्या हृदयाला जागा दे. जे आहे त्याबद्दल धन्यवाद दिलेस तर जे नाही ते जवळ येतं. स्वामींचा अगदी साधा मंत्र आहे, आज जे आहे ते पुरेसं आहे. हा विचार रोज मनात ठेवलास तर तक्रार विरघळते. वेळ कोणासाठीही थांबत नाही, पण निर्णय घेतला तर वेळ साथ देते. स्वामी सांगतात, अर्धवट निर्णय आयुष्य अर्धवट ठेवतो. ठाम हो. पहिले 10 दिवस शिस्त पाळ, पुढचे 10 दिवस संयम पाळ आणि त्याच्या पुढचे 10 दिवस सेवा कर. या 3 टप्प्यांतून तू गेलास तर पुढचं वर्ष अगदी हलकं होईल. या वर्षात तू खूप काही सहन केलंय. जवळच्यांचा विश्वासघात, प्रयत्न करूनही न मिळालेलं यश, पैशाची अडचण, मनात साठलेली शांत वेदना. लोक तुला म्हणाले, सोड, तुझ्याकडून नाही होणार. पण बाळा, स्वामी म्हणतात, लोकांनी सोडून दिलं म्हणून तू हरलेला नसतोस. हे वर्ष तुला तोडायला नाही तर घडवायला आलं होतं. आज स्वामी स्पष्ट सांगतायत, जर तू अजूनही मनात राग धरून ठेवशील, सुडाची भावना वाढवशील, स्वतःलाच दोष देत राहशील तर पुढचं वर्षही तसंच जाईल. पण जर आज मन साफ केलंस, डोळे बंद करून स्वामींचं नाव घेतलंस आणि म्हणालास, स्वामी आता सगळं तुमच्यावर आहे, तर बाळा, घड्याळाचा काटा तुझ्या बाजूने फिरायला लागेल. स्वामी मोठ्यानं बोलत नाहीत, ते संकेत देतात. कधी एखादा व्हिडिओ, कधी एखादी ओळ, कधी अचानक आठवण. आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तू जेव्हा आता काहीच उरलं नाही असं म्हणतोस, तेव्हाच स्वामी म्हणतात, आता सुरुवात होणार आहे. बाळा, नीट ऐक. पुढच्या वर्षात तुझ्या आयुष्यात 3 बदल होतील. पहिला बदल, एक व्यक्ती दूर जाईल ज्यामुळे तू आतून कमकुवत होतास. दुसरा बदल, एक नवीन संधी येईल जी आधी कधीच कल्पनेत नव्हती. आणि तिसरा बदल, सर्वात महत्वाचा, तुझा आत्मविश्वास परत येईल. स्वामी म्हणतात, मी तुला धन देईन, पण आधी मी तुला स्थैर्य देतो. आज रात्री झोपण्याआधी दिवा लाव, डोळे बंद कर आणि 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मनात सांग, स्वामी, जे गेलं ते गेलं, आता माझं भविष्य तुमच्या हातात. ही कृती 7 दिवस कर, परिणाम स्वतः अनुभवशील. बाळा, हे वर्ष संपतंय पण तुझं आयुष्य नाही. जे लोक हसले तेच उद्या तुझ्याकडे पाहून शांत होतील. स्वामींची कृपा तुझ्या घरात प्रवेश करते. विश्वास ठेव, संयम ठेव आणि हे शब्द विसरू नकोस. स्वामी ज्यांच्या बरोबर असतात त्यांचं नशीब कधीच संपत नाही. बाळा, स्वामी सगळं पाहत होते. तू जेव्हा रात्री कोणालाही न सांगता डोळ्यात पाणी घेऊन झोपलास तेव्हा स्वामी तुझ्याजवळच बसले होते. लोकांना वाटलं हा आतून तुटलाय, पण स्वामी म्हणाले, हा आतून तयार होतोय. जे सहन केलंय ती शिक्षा नव्हती, ती तयारी होती. कारण पुढचं जे देणार आहे ते प्रत्येकाला पेलणार नाही. तू अनेकदा विचारलंस ना, स्वामी, सगळ्यांना मिळतं, मग मला उशीर का? बाळा, ऐक, फळ कच्चं तोडलं तर चव येत नाही आणि वेळेआधी मिळालेलं सुख मन शांत करत नाही. स्वामी मुद्दाम थांबतात कारण जे देणार आहेत ते कायमस्वरूपी आहे. तू कोणालाही सांगितलं नाहीस, पण स्वामींना माहिती, ती एक इच्छा, ते एक स्वप्न, ती एक प्रार्थना जी तू मनात गाडून ठेवलीस. स्वामी म्हणतात, ती इच्छा मेली नाही,
ती फक्त योग्य वेळेची वाट पाहते. या वर्षाच्या शेवटी तुला एक चिन्ह मिळेल आणि ते चिन्ह तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. बाळा, लोक बोलणारच, आज नाही तर उद्या. तू शांत राहिलास तरी, तू चांगलं केलंस तरी, तू देवावर विश्वास ठेवलास तरी. लोक म्हणणार, नशीबवान आहे हा, पण त्यांना माहित नाही ना तू किती वेळा तुटलास आणि तरीही पुन्हा उभा राहिलास. स्वामी म्हणतात, लोकांचा आवाज ऐकू नकोस, माझा शब्द ऐक. हा संदेश प्रत्येकासाठी नाही, हा फक्त त्यांच्यासाठी आहे जे मनापासून चांगले आहेत, ज्यांनी कोणाचंही वाईट केलं नाही आणि तरीही त्रास सहन केला. जर हा व्हिडिओ तुला सतत ऐकावा वाटतोय तर समज, स्वामी तुला बोलावतायत. बाळा, हा शेवटचा इशारा आहे. स्वतःला कधीच कमी लेखू नकोस, देवावर शंका घेऊ नकोस आणि या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. कारण जे ऐकतात त्यांच्यासाठी मार्ग उघडतो, जे दुर्लक्ष करतात तेच पुन्हा तेच चक्र जगतात. आज काही मोठं घडणार नाही, पण तुझं मन हलकं होईल, झोप शांत लागेल, विचार स्पष्ट होतील. हेच पहिले संकेत आहेत. स्वामी म्हणतात, मी तुझं नशीब एका दिवसात नाही, पण एका निर्णयानं बदलतो. आता डोळे बंद कर, मनात म्हण, स्वामी, मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. मी तक्रार सोडतो, मी अपेक्षा सोडतो आणि पूर्ण विश्वास ठेवतो. हे शब्द मनापासून म्हणालास तर समज, स्वामींनी हात डोक्यावर ठेवलाय. बाळा, हे वर्ष संपेल, पण तुझ्या दुःखाचा काळ संपतोय. घरात समाधान येईल, मनात स्थैर्य येईल आणि जीवनात हळूहळू आनंद परत येईल. श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या पाठीशी आहे, आज, उद्या आणि कायम. बाळा, तुला वाटतं ना देव काहीच बोलत नाही, पण लक्षात ठेव, आई जेव्हा मुलाला मिठीत घेते तेव्हा ती काहीच बोलत नाही, पण मुलाला सगळं समजतं. स्वामींचं मौन दुर्लक्ष नसतं, ते संरक्षण असतं. तू वाचलास कारण स्वामी शांत होते. तू विचार करतोस, मी चांगलं करतो मग अडथळेच का? बाळा ऐक, झाड वाढताना वाऱ्याला सामोरं जातं, तेव्हाच त्याची मुळं खोल जातात. स्वामी मुद्दाम अडथळे देतात, कारण तुला कमकुवत नाही, मजबूत बनवायचं असतं. काही लोक, काही संधी, काही नाती निघून गेली आहेत ना, पण बाळा, जे खरंच तुझ्यासाठी असतं ते कधीच निघून जात नाही आणि जे निघून गेलं ते तुला थांबवत होतं. स्वामी म्हणतात, रिकामं झालेलं स्थान मी स्वतः भरतो. तू हा व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, वारंवार उघडतोयस. हा योगायोग नाहीये बाळा, हा इशारा आहे, ही हाक आहे आणि ही कृपा आहे. स्वामी म्हणतात, मी ज्याला निवडतो त्याच्यापर्यंत संदेश पोहोचवतो. बाळा, पुढचे 90 दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. एक दिवस तू अचानक हसशील आणि कारणही कळणार नाही. एक फोन, एक मेसेज, एक भेट जी तुझं आयुष्य हलवेल आणि सर्वात मोठं, मन शांत होईल. हेच स्वामींचं पहिलं वरदान आहे. तू सूड घ्यायचा विचार करू नकोस. स्वामी म्हणतात, न्याय माझ्यावर सोड. जे वाईट करतात त्यांना परिणाम मिळतो, जे सहन करतात त्यांना उन्नती मिळते. तुझं काम शांत राहणं, विश्वास ठेवणं आणि पुढे चालणं. आजही या क्षणी कोणीतरी स्वामींच्या चरणाशी बसून तुझ्यासाठी प्रार्थना करते. आई, वडील, आजी आजोबा किंवा एखादा अज्ञात भक्त. स्वामी म्हणतात, तुझ्यासाठी उघडलेला एक अश्रूही मी वाया जाऊ देत नाही. आज झोपताना हे शब्द मनात ठेव, जे झालं ते स्वामींच्या इच्छेनं झालं आणि जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. हे म्हणत झोपलास तर स्वामी तुझ्या स्वप्नातही काम करतील. एक दीर्घ श्वास घे आणि सोड. चिंता, भीती, अपराधभाव. स्वामी म्हणतात,
मी तुला मोकळं करतो. आजपासून तू फक्त जगणार नाहीस, तू श्वास घेऊन जगशील. बाळा, तुझं नाव स्वामींच्या ओठांवर आहे, तुझी काळजी स्वामींच्या हृदयात आहे आणि तुझं भविष्य स्वामींच्या हातात आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, एक वेळ अशी येते जेव्हा माणूस म्हणतो आता काहीच उरलं नाही, आणि नेमक्या त्याच क्षणी स्वामी म्हणतात आता माझं काम सुरू झालंय. जेव्हा तू पूर्ण थकलास, जेव्हा तुझ्या अपेक्षा सुटल्या, जेव्हा मदतीचा शेवटचा दरवाजा बंद झाला, तेव्हा स्वामी आतूनच दार उघडतात. तू अनेकदा रडलास, हे मला का मिळालं नाही? बाळा ऐक, जे तुला मिळालं नाही ते तुझ्यासाठी नव्हतं, आणि जे थांबवलं गेलं ते तुला मोठ्या दुःखापासून वाचवत होतं. स्वामी म्हणतात मी जे घेतो ते शिक्षा म्हणून नाही, तर संरक्षण म्हणून घेतो. लोक म्हणतात देव परीक्षा घेतो, पण स्वामी म्हणतात मी परीक्षा घेत नाही, मी सामर्थ्य जाग करतो. तुझ्यात जे सामर्थ्य आहे ते तुलाच माहीत नव्हतं. अडचणींनी ते बाहेर आणलं. आज तू जिथे उभा आहेस तो पराभव नाही, तो तयारीचा टप्पा आहे. बाळा, तुझं मन शांत बसत नाही ना, कारण तू खूप दिवस स्वतःला बाजूला ठेवलंस, सगळ्यांसाठी केलंस पण स्वतःसाठी नाही. स्वामी म्हणतात आजपासून स्वतःचीही काळजी घ्यायला शिक. मन शांत होणं हा स्वार्थ नाही, ही साधना आहे. बाळा लक्ष दे, नशीब बदलायला ना पैसा लागतो ना ओळखी लागतात, फक्त एक गोष्ट लागते, पूर्ण समर्पण. जेव्हा तू म्हणतोस स्वामी माझं कसं होईल हे मला नाही माहीत, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तेव्हाच आपलं नशीब हालायला लागतं. जर तू इथेपर्यंत ऐकत आलायस तर समज हा संदेश तुझ्यासाठीच आहे, आणि तो थांबवायचा नाही, कारण प्रत्येक शब्द तुझ्या मनावर औषधासारखं काम करतो, आणि औषध अर्धवट सोडायचं नसतं. स्वामी म्हणतात पूर्ण ऐक, पूर्ण बदल होईल. बाळा, पुढचा काळ गोंधळाचा नाही, तो स्थैर्याचा असेल. निर्णय आणखी स्पष्ट होतील, लोक कमी होतील, पण मन मजबूत होईल. स्वामी म्हणतात मी तुला गर्दीत नाही, शांततेत पुढे नेतो. आता काहीही मागू नकोस, फक्त शांत बस आणि श्वास घे. जे तुला हवं होतं ते येईल, जे तुला नको होतं ते निघून जाईल. हे स्वामींचं वचन आहे. डोळे मीट, मनात स्वामींचा चेहरा आण, आणि मनात म्हण मी सुरक्षित आहे, मी मार्गावर आहे, मी एकटा नाही. हे शब्द तुझ्या आत्म्याने स्वीकारले तर आजची रात्र तुला बदलून टाकेल. बाळा, मी तुला सोडलेलं नाही, मी तुला विसरलेलं नाही, मी तुला दूर ढकललेलं नाही. मी फक्त तुला योग्य वेळेस, योग्य ठिकाणी, योग्य माणूस बनवत होतो. श्री स्वामी समर्थ. बाळा, मन थकलंय ना? विचार थांबत नाहीत, आठवणी सतत डोक्यात फिरतात, पण लक्षात ठेव, मन थकलंय म्हणजे तुझा आत्मा जागा होतोय. स्वामी म्हणतात आता शब्द कमी पडतील, पण कृपा जास्त बोलेल. तू विचार करतोस एवढं सहन करूनही माझ्या हातात काय आलं? बाळा, तुझी सहनशक्ती वाढली, तुझी ओळख पटली, तुला खरं खोटं वेगळं करता आलं. हे सगळं तुला तुझ्या पुढच्या टप्प्यासाठी तयार करत होतं. स्वामी म्हणतात मी तुला दुखावलं नाही, मी तुला शिकवलं. तू पूर्वीसारखा राहणार नाहीस. तू जास्त शांत असशील, कमी बोलशील, पण जास्त समजून घेशील. स्वामी मुद्दाम लोक कमी करतात, कारण गर्दीत शक्ती हरवते, एकांतात शक्ती वाढते. बाळा, नीट ऐक. तू जेव्हा म्हणालास स्वामी फक्त शांतता द्या, तेव्हा स्वामींनी तुझं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात केली. आधी मन हलकं केलं, मग अडथळे कमी केले, आणि आता मार्ग स्पष्ट करतात. ही प्रक्रिया आहे आणि ती चालू आहे. आजचा दिवस साधा नाही. आज तू ऐकतोयस
आणि ते ऐकणं म्हणजे स्वीकार करणं. स्वामी म्हणतात, जो ऐकतो तो बदलायला तयार असतो. म्हणूनच आजपासून तुझ्या आत बदल सुरू झालाय. बाळा, भविष्याची भीती आजचं सुख हिरावून घेते. उद्याची चिंता, परवाची भीती हे सगळे मनाचे खेळ आहेत. स्वामी म्हणतात, उद्याची काळजी माझी, आजचं जगणं तुझं. विश्वास म्हणजे सगळं समजणं नाही, प्रश्न न विचारणं नाही. विश्वास म्हणजे मला कळत नाही, पण तरीही मी तुमच्यावर सोडतो. हा क्षण आला की चमत्कार सुरू होतो. फक्त एक ऐक. झोपण्याआधी आणि झोपून उठल्यावर मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, आजचा दिवस तुमच्यावर. हे शब्द हळूहळू तुझं जीवन बदलतील. आता काहीही बोलू नकोस, फक्त श्वास ऐक, हृदयाची धडधड ऐक. या मौनात स्वामी काम करतात. जे शब्द करू शकत नाहीत ते कृपा करते. बाळा, जर कधी तुला पुन्हा एकटं वाटलं तर हे आठव, हा संदेश, हे शब्द आणि स्वामींचं नाव. तू कधीच एकटा नव्हतास, तू कधीच एकटा राहणार नाहीस. श्री स्वामी समर्थ. बाळा, जर आतापर्यंत तुझं मन थोडंसं जरी हलकं झालं असेल तर समज स्वामी तुझ्याशी बोलतायत. हा संदेश कोणा दुसऱ्यालाही उपयोगी पडू शकतो, म्हणून शेअर कर. आणि रोज असे स्वामी संदेश ऐकायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस. धन्यवाद.